हॅलो फ्रेंड्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण रेल्वे सामान्य विज्ञानातील त्यातील पहिल्या चॅप्टरला सुरुवात केली होती मोजमापन. त्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं एककाच्या 4 पद्धती, त्यानंतर एक म्हणजे काय ते बघितलं. तसेच एककाचे 2 मुख्य प्रकार जे आहेत ते बघत होतो. त्यामध्ये पहिला प्रकार आपण त्यामध्ये घेतला म्हणजेच तो म्हणजे कोणता तर फंडामेंटल युनिट ऑफ क्वांटिटी, ज्याला मराठीमध्ये म्हणतात मूलभूत राशी किंवा एकक. ठीक आहे, तर मग त्याची आपण तिथे डेफिनेशन बघितली. त्यानंतर आपण त्या लेक्चरमध्ये मूलभूत राशी कोणत्या आहे त्या 7 मूलभूत राशी बघितल्या. त्यांची एसआय युनिट जे आहे ते एसआय युनिट आपण त्या लेक्चरमध्ये बघितली. त्यानंतर काही प्रायोगिक खगोलशास्त्रीय एकके जे आहे ते एकके देखील आपण त्या लेक्चरमध्ये बघितली आहे. जर तुम्ही कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तुम्ही तिथून तो व्हिडिओ बघू शकता. तर चला तर मग आज आपल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण मोजमापन मधील एककाचा दुसरा जो प्रकार आहे डिराइव्हड क्वांटिटी ऑफ डिराइव्हड युनिट ऑफ क्वांटिटी हा बघणार आहोत. तर या डिराइव्हड युनिट ऑफ क्वांटिटीला मराठीमध्ये म्हणतात साध्य एकक राशी. साध्य एकक राशी. ठीक आहे, तुम्ही साध्य एकक राशी म्हणजे काय जर तुम्ही बघितलं असेल फंडामेंटलची जर डेफिनेशन तुमच्या लक्षात असेल फंडामेंटल युनिटची, तर ती काय आहे की ज्या मूलभूत म्हणजे या मूलभूत राशींना तयार होण्यासाठी कोणत्याही दुसऱ्या एककाची गरज पडत नाही. त्या मूलभूत राशी स्वतःच्या स्वतः तयार होतात. त्यांना आपण काय म्हणतो फंडामेंटल युनिटी किंवा मूलभूत राशी असे म्हणतो. मग ह्या ज्या साध्य राशी आहेत ती या साध्य राशी कशा तयार होतात तर साध्य राशी ज्या आहे या मूलभूत राशींवरती डिपेंड असतात. मूलभूत राशी मिळून साध्य राशी तयार होत असतात. म्हणजेच काय तर साध्य राशी स्वतः इंडिपेंडंट नसून या दुसऱ्यावरती डिपेंडंट असतात. मग जसं की जसे की मूलभूत राशी मिळूनच या साध्य राशी तयार होतील. ठीक आहे, मग याची जी व्याख्या आहे ती कशी करता येईल आपल्याला, ज्या भौतिक राशी या मूलभूत राशींच्या मदतीने तयार होतात त्यांना साध्य राशी असे म्हणतात. मग साध्य राशी असे म्हणतात. मग आपण हे साध्य राशींचं एक्झाम्पल कसं घेऊया तर त्यामध्ये आपल्याला येऊन जातं की उदाहरणामध्ये बल आहे, त्यानंतर वेग, त्यानंतर संवेग, ऊर्जा, दाब यांसारखे जे उदाहरणे आहेत ती आपण या खाली जो चार्ट दिसत असेल तुम्हाला बोर्डवरती या चार्ट मध्ये आपण बघणार आहोतच. तर ही जी काय आहे ही साध्य राशीची उदाहरणे आहेत. तुम्ही जर बघितलं तर खाली तुम्हाला चार्ट मध्ये दिसत असेल फिजिक्स साध्य राशी एकक एसआय आणि चिन्ह. म्हणजेच काय दिलेलं आहे मी फिजिकल क्वांटिटी दिलेली आहे, युनिट ऑफ एसआय दिलेला आहे म्हणजे एसआय युनिट दिलेला आहे आणि सिम्बॉल दिलेले आहे. तर त्यामध्ये पहिलं जे आहे ती पहिली आहे फोर्स, जिला मराठीमध्ये म्हणतात बल. बल म्हणतात. मग तिचं जे हे आहे एकक आहे ते काय आहे न्यूटन आणि तिचं सिम्बॉल आहे तो एन आहे. ठीक आहे, मग ही साध्य राशी जी आहे ही कोणत्या मूलभूत राशीवरती डिपेंड आहे तर तुम्ही बघितलं असेल तर ही साध्य राशी जी आहे ती मास या राशीवरती डिपेंडंट आहे. मास म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो वस्तुमान. वस्तुमान या राशीवरती ही मूलभूत ही साध्य राशी काय आहे डिपेंड आहे. त्यानंतर दुसरी जी आहे स्पीड, चाल. मग ही स्पीड आहे ज्याला मराठीत चाल म्हणतात. ही स्पीड आणि चालचं एकक काय आहे मीटर पर सेकंड. त्याचं चिन्ह आहे मीटर पर सेकंड. आता ही जी राशी आहे ही कोणत्या राशीवरती डिपेंड आहे, कोणत्या मूलभूत राशीवरती डिपेंड आहे तर ही आपल्याला लेंथ आणि टाइम, लेंथ ऑब्लिक टाइम वरती दिसून येते. ठीक आहे, लेंथ मध्ये आपण काय करतो मीटर, बरोबर आहे ना, मीटर आणि सेकंड म्हणजे टाइम. मीटर आणि सेकंड ह्या दोन्ही वरती ही काय आहे म्हणजेच लांबी आणि काळ या 2 राशींवरती ही स्पीड ही जी साध्य राशी आहे ती डिपेंड आहे. ठीक आहे, तिचं चिन्ह तुम्ही बघितलं असेल मीटर पर सेकंड आहे. त्यानंतर तिसरा आहे मोमेंटम, संवेग. संवेग त्यानंतर तिचं एकक आहे किलोग्राम मीटर पर सेकंड, चिन्ह आहे किलोग्राम मीटर पर सेकंड. ठीक आहे, मग हे जे संवेग आहे ते हे संवेग कोणत्या राशीवरती डिपेंडंट आहे तर संवेग जे आहे ते किलोग्राम म्हणजे वस्तुमानावरती, बरोबर आहे. मग आपण इथे मास घेऊया, मास, त्यानंतर मीटर पर सेकंड म्हणजे लेंथ, त्यानंतर टाइम. ठीक आहे, म्हणजे वस्तुमान, लांबी आणि काळ या 3 मूलभूत राशींवरती संवेग ही राशी काय आहे डिपेंड आहे. मग तिचं याचा एकक आहे किलोग्राम मीटर सेकंड, तिचं चिन्ह आहे केजी मीटर पर सेकंड. त्यानंतर चौथा आहे एनर्जी.
ज्याला मराठीमध्ये म्हणतात ऊर्जा, त्याचं एकक आहे जूल, चिन्ह आहे जे. त्यानंतर पुढे आहे पोटेन्शियल, त्याचं मराठीमध्ये म्हणतात क्षमता, त्याची एसआय युनिट आहे ओल, त्याचं चिन्ह आहे व्ही. त्यानंतर पुढे आहे फ्रिक्वेन्सी, ज्याला मराठीमध्ये म्हणतात वारंवारिता, त्याचं एसआय युनिट आहे हर्ट्ज, त्याचं चिन्ह जे आहे ते एच झेड. त्यानंतर पुढे जे आहे प्रेशर, त्याला मराठीमध्ये म्हणतात दाब, एकक एसआय युनिट आहे त्याचं पास्कल, आणि त्यानंतर त्याचं चिन्ह जे आहे पीए आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर हे जे सगळे मूलभूत साध्य राशी ज्या आहे, ह्या साध्य राशी तुम्हाला एक्झामला विचारले जातात. मग एक्झामला कसा क्वेश्चन विचारला जातो की तुम्हाला विचारलं जातं स्पीड या युनिटचा एसआय युनिट काय, स्पीड या राशीचा एसआय युनिट काय आहे. मग तुम्हाला सांगता आलं पाहिजे स्पीडचे किलोग्राम मीटर पर सेकंड आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय केलं जातं, साध्य राशींची एसआय युनिट विचारले जातात. किंवा त्यानंतर तुम्हाला हे पण विचारलं जातं की साध्य राशी दिल्या आहे, खालीलपैकी कोणतं सिम्बॉल त्या साध्य राशीचा आहे, म्हणजे त्या डिराइव्ड युनिटचा कोणता सिम्बॉल आहे ते देखील तुम्हाला विचारलं जातं. त्यानंतर यावरती तुम्हाला एक्झामला रेल्वे एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन देखील विचारले जातात. त्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर 24 नोव्हेंबर 2025 ची तुमची जी ALP ची एक्झाम झाली, त्या ALPच्या एक्झाम मध्ये फोर्स वरती तुम्हाला क्वेश्चन आलेला होता. फोर्सचं फॉर्म्युला टाकून तुम्हाला ते गणित सॉल्व्ह करायचं होतं, बरोबर आहे की नाही. मग अशा प्रकारचे उदाहरणं जे आहे ते फॉर्म्युले आणि उदाहरणं आपण पुढच्या लेक्चर मध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा जो आहे आपला पॉवर, ज्याला मराठीमध्ये म्हणतात शक्ती, त्याची एसआय युनिट आहे वॅट, चिन्ह आहे डब्ल्यू. ठीक आहे. त्यानंतर 9 नंबर आहे सरफेस टेन्शन, पृष्ठताण, त्याचा एकक आहे न्यूटन पर मीटर, त्याचं चिन्ह आहे न्यूटन पर मीटर -1. ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक चार्ज, विद्युत भार, त्याचं एक एसआय युनिट आहे कोलम, त्याचं चिन्ह आहे सी. त्यानंतर पुढे आहे 11 इलेक्ट्रिक रेसिस्टन्सी, प्रतिरोधकता, त्याचं एकक आहे ओहम, त्याचं चिन्ह आहे ओम. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय बघितलंय, तर साध्य राशी ज्या आहेत त्या साध्य राशी बघितल्या, त्यानंतर त्यांची एसआय युनिट आणि त्याचे सिम्बॉल जे आहे ते सिम्बॉल आपण इथे बघितले. तुम्ही जर एक ऑब्झर्वेशन केलं असेल तर बऱ्याचदा काय झालेलं आहे, ज्या साध्य राशींचं संशोधन ज्या शास्त्रज्ञाने केलेलं आहे त्याच्या नावानुसार तुम्हाला इथे काय दिसतंय, तर त्याच्या नावानुसार युनिट दिसतंय आणि त्याचा सिम्बॉल देखील दिसत आहे. परंतु लिहिताना त्यांचे जे न्यूटन आहे, आता न्यूटन हे लिहिलंय त्याने, त्याचं नाव जे आहे शास्त्रज्ञाचं ते न्यूटन आहे, बरोबर आहे. मग न्यूटन लिहिताना न्यूटन बरोबर लिहायचा, परंतु काही विद्यार्थी काय करतात, असं स्वल्पविराम देता, कॉमा देता. ठीक आहे. हे जे आहे हे द्यायचं नाही. त्यानंतर काय जर न्यूटन्स करता, हे यस, हे जे आहे हे काहीच करायचं नाही. जो कॉमा, त्याचं जे प्रॉपर नाव आहे न्यूटन, ते न्यूटनच लिहा. त्याच्या पुढे कॉमा देऊ नका, स्वल्पविराम देऊ नका किंवा यस जोडू नका. म्हणजे एक वचनचं अनेक वचन करणं हे काहीच करायचं नाही. तुम्हाला याच्यावरती देखील क्वेश्चन विचारले जातात एक्झाम मध्ये. त्यानंतर जसं जूल आहे, जूलला पण कधी म्हणजे यस लावायचं नाही किंवा स्वल्पविराम किंवा कॉमा द्यायचा नाही. ठीक आहे. याची ही जी हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढच्या आतापर्यंत जे आपण बघितले ह्या लेक्चर मध्ये, तर ते साध्य राशी म्हणजे काय ते बघितलं. त्यानंतर साध्य राशी कोणत्या आहे आणि त्या राशींचे आपण एसआय युनिट बघितले. ठीक आहे. तर पुढच्या लेक्चर मध्ये आपण भौतिक राशी ज्या आहे त्यांचं 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण झालेलं आहे. एक म्हणजे मापन एककामध्ये वर्गीकरण झाले आणि दुसरं म्हणजे दिशा आणि परिमाणांमध्ये वर्गीकरण झालेले आहे. तर त्यामध्ये आतापर्यंत आपण काय केलं, मापन आणि एककाच्या आधारावरती ज्या प्रकार पडले भौतिक राशींचे ते प्रकार आता या लेक्चर पर्यंत आपण इथे बघितले. आता पुढच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला एककाचे जे दिशा आणि परिमाणांचे प्रकार आहे ते बघणार आहोत. ते म्हणजे कोणते आहेत, तर ते अदिश राशी आणि सदिश राशी, ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया. हॅलो फ्रेंड, मागच्या स्लाइड मध्ये आपण डिराइव्ड युनिट ऑफ क्वांटिटी ते बघितलं. त्यामध्ये आपण डिराइव्ड युनिट ऑफ क्वांटिटीची डेफिनेशन बघितली. तसेच डिराइव्ड युनिट ऑफ क्वांटिटी जे आहे त्या क्वांटिटी आणि त्यांची जी एसआय युनिट आहे ते बघितलं. त्यानंतर त्यांचे सिम्बॉल बघितले. तसेच तुम्हाला मी त्या लेक्चर मध्ये हे पण सांगितलं होतं
की न्यूटनचे जे शास्त्रज्ञ आहे त्यांच्या नावाला तुम्ही अनेक वचन करायचं नाही. म्हणजेच काय, जसं की यस लावायचं नाही किंवा त्यांचं नाव लिहिल्यानंतर स्वल्पविराम किंवा कॉमा द्यायचा नाही. हे सर्व आपण काय केलं मागच्या स्लाइडमध्ये बघितलं. तर या स्लाइडमध्ये आपण अदिश राशी व सदिश राशी हे बघणार आहोत. त्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण भौतिक राशींचं वर्गीकरण बघत होतो. त्यामध्ये पहिला जो पॉइंट होता मूलभूत राशी आणि साध्य राशी, तो आपण त्यामध्ये कव्हर केला. ठीक आहे. आता ह्या लेक्चरमध्ये आपण जो आहे दुसरा ते बघणार आहोत. तर भौतिक राशींचं वर्गीकरण 2 प्रकारांमध्ये झालेलं आहे. ते तुम्हाला मागच्या लेक्चरला मी सांगितलं होतं. तर ते 2 प्रकार कोणते आहेत ते आपण इथे बघणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो आपला झालेला आहे. त्यामध्ये तो पहिला प्रकार म्हणजे कोणता होता, तर मापन किंवा एकक राशी किंवा एकक आधारित. आणि जो दुसरा होता तो आहे दिशा व परिमाणांवर आधारित. दिशा व परिमाणांवरती आधारित. त्यामध्ये आपण हा पहिला बघितला आतापर्यंत. त्या पहिल्यामध्ये 2 प्रकार पडतात मुख्य. एक आहे मूलभूत राशी आणि दुसरा आहे साध्य राशी. आणि यामध्ये आपण 2 प्रकार बघणार आहोत ते आता. त्यामध्ये पहिला आहे अदिश राशी आणि दुसरा आहे सदिश राशी. ठीक आहे. तर यामध्ये आपण पहिला जो प्रकार आहे अदिश राशी तो इथे बघणार आहोत. अदिश राशी म्हणजे काय, ज्या भौतिक राशी परिमाणाने दर्शवता येतात म्हणजे दिशा नसते त्यांना अदिश राशी असे म्हणतात. मग या अदिश राशी ज्या आहे त्यांना दिशा नसते म्हणजेच काय, तर ह्या दिशाहीन असतात. मग यांचे एक्झाम्पल सांगायचे ठरले तर कोणते येतील, तर तुम्ही बघितलं असेल उदाहरण वस्तुमान दिलेलं आहे, वेळ, लांबी, गती, कार्य, ऊर्जा, आकारमान आणि शक्ती. जरी ते बघितलं तर वस्तुमानाला कोणत्याही प्रकारची दिशा असते का, तर दिशा नसते. त्यानंतर वेळ बघितलं, वेळेला पण दिशा नसते. गती आहे, गतीला दिशा नसते. त्यानंतर कार्य आहे, कार्याला पण दिशा नसते. ऊर्जा आहे, ऊर्जेला दिशा नसते. त्यानंतर आकारमान आहे, आकारमानाला पण दिशा नसते. त्यानंतर शक्ती आहे, शक्तीला पण दिशा नसते. म्हणजेच काय, तर हे जे उदाहरणं आहे ही सगळी कोणती उदाहरणे आहेत, तर ही अदिश राशीची उदाहरणे आहे आणि ही सर्व दिशाहीन आहे. तर त्यामध्ये तुम्हाला एक्झामला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा म्हणजेच विचारला जातो की खाली पर्याय दिलेले असतात, म्हणजे उदाहरणांचे खाली पर्याय दिलेले असतात. त्यापैकी तुम्हाला ओळखायचं असतं की कोणता पर्याय हा अदिश राशीचा आहे किंवा सदिश राशीचा आहे. ठीक आहे. मग तिथे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही लक्षात ठेवायचं की अदिश राशी या दिशाहीन असतात. मग पर्यायामध्ये शोधायचं की अदिश राशीचं कोणती राशी यामध्ये अशी आहे की तिला दिशा नाहीये. जिला दिशा नाही ती आहे अदिश राशी आणि ज्यांना सर्वांना दिशा येतील ते आहे सदिश राशी. ठीक आहे. माझं जे हा पॉइंट झाला तुमचा अदिश राशीचा. मग जो पुढचा पॉइंट आहे सदिश राशी. मग सदिश राशीमध्ये म्हणजेच काय, ज्या भौतिक राशी दिशा व परिमाण या दोन्ही प्रकारात दर्शवतात त्यांना सदिश राशी असे म्हणतात. म्हणजेच काय, तर त्याचं उदाहरण दिलेलं आहे बल, विस्थापन, वेग, त्वरण, संवेग, आवेग. आता वरती जर बघितलं तर अदिश राशींमध्ये दिशा नसते आणि सदिश राशीमध्ये दिशा आणि परिमाण दोन्ही पण असतात. मग हे पण लक्षात ठेवायला सोपं आहे की ज्या राशीमध्ये दिशा नसते तिला अदिश राशी म्हणायचं आणि ज्या 2 दिशा आणि परिमाण हे दोन्ही असतात त्या राशीला काय म्हणायचं, तर सदिश राशी असे म्हणतात. ठीक आहे. मग यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बलला दिशा पण असते आणि परिणाम पण असतो. विस्थापन आहे त्याला दिशा असते, वेग आहे त्याला पण, त्वरण, संवेग, आवेग या सर्वांना काय आहे, दिशा आणि परिमाण आहे. तर हे जे आहे अशा प्रकारे आपले भौतिक राशींचे वर्गीकरण. त्यामधील हा दुसरा पॉइंट जो आहे ते अदिश राशी व सदिश राशी
हे दोन्ही प्रकार आपण इथे बघितले. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी नवीन बॅच सुरू केलेली आहे रेल्वे सामान्य विज्ञानची. ती तुम्हाला जॉईन करण्यासाठी तुम्ही प्ले स्टोअर वरनं तुम्ही आमचे हे ऍप आहे रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस, या ऍप वरती जाऊन तुम्हाला तिथून ती बॅच जॉईन करता येईल. म्हणजे तुम्ही तिथून जॉईन करू शकता. जर काही जॉईन करण्यासाठी अडचण किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे 7350935262 या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करून विचारू शकता. आतापर्यंत जे आपण बघितलं तर हे मोजमापन हे चॅप्टर आता इथे पूर्ण झालेलं आहे. जर यावरती तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा काही अडचण असेल तर तुम्ही खाली कमेंट्स मध्ये विचारू शकता. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.